नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट या टॉपिक्सवरील पुढचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. दॅट इज अ युनिट. त्यानंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये जे टॉपिक्स बघितले त्याबद्दलची एक शॉर्टली रिव्हिजन घेऊया. सो समरी ऑफ लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट द कन्सेप्ट ऑफ फिजिकल क्वांटिटी, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी, दिस पार्ट वी डिस्कस इन द लास्ट लेक्चर. तुम्हाला आठवतच असेल, एवढी मेजरेबल क्वांटिटी कॉल्ड एज अ फिजिकल क्वांटिटी. ज्या क्वांटिटीज अपन मेजरमेंट करू शकतो, जिस क्वांटिटी का हम मेजरमेंट कर सकते हैं, त्या क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी असे म्हणतो. ओके, उस क्वांटिटी को हम फिजिकल क्वांटिटी कहते हैं. सो दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. आफ्टर दैट वी डिस्कस द टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. देयर आर टू टाइप्स. फर्स्ट वन इज अ फंडामेंटल क्वांटिटी and another one is a derived quantity. The physical quantity which are independent on other physical quantity or fundamental quantity for their measurement called as fundamental quantity. ज्या क्वांटिटीज आपल्याला मेजरमेंट करायचे ती फिजिकल क्वांटिटी, दुसऱ्या कोणत्याही फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड नसणारे असे सर्व फिजिकल क्वांटिटीज आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणतो. आणि मग आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण डिस्कस केल्या आहेत. ओके, फंडामेंटल क्वांटिटी 7. फर्स्ट वन इज मास, लेंथ, टाइम. फोर्थ वन इज इलेक्ट्रिक करंट. Fifth one temperature. Sixth one luminous intensity. And last one, that is amount of substance. Okay, these are the seven fundamental quantities. म्हणजे fundamental quantities या 7 fundamental quantities येतात. That is mass, length, time, electric current, temperature, luminous intensity and amount of substance. After that we discuss the second physical quantity called as a derived quantity. त्याची डेफिनेशन आपण बघितली होती. The physical quantity is depends on two or more physical quantity for their measurement called as a derived quantity. ज्या फिजिकल क्वांटिटी त्यांच्या मेजरमेंटसाठी 2 किंवा 2 पेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, डिराइव्ह क्वांटिटी. त्याच्या आपण नंबर ऑफ एक्झाम्पल घेतली. फोर्स असेल, ऍक्सेलरेशन असेल, व्हेलॉसिटी असेल. दिस आर ऑल द डिराइव्ह क्वांटिटी की ज्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा अधिक फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीची काय पडते, गरज पडते. दिस क्वांटिटी इज कॉल्ड एज अ डिराइव्ह क्वांटिटी. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, मग जर आपल्याला फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं असेल, कारण चॅप्टरचं नाव आपलं मेजरमेंट आहे. मग या फिजिकल क्वांटिटी ज्या असतील, सेव्हन्थ असेल म्हणजे डिराइव्ह असेल किंवा फंडामेंटल असेल, तर या डिराइव्ह फंडामेंटल क्वांटिटी जर आपल्याला मेजरमेंट करायचं जर असेल तर ते मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला एक रेफरन्स लागतो. मग ते म्हणजे सर का बरं रेफरन्स लागतो, तर साधं सिंपल आपण एक एक्झाम्पल तुम्हाला आपण एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्हाला जर तुमच्या क्लासमधील एखाद्या तुमच्या फ्रेंडची हाईट जर मेजर करायची जर असेल तर तुम्ही त्याला म्हटले की माझी हाईट 4 आहे आणि तुझी हाईट 5 आहे. 4 काय आहे, 5 काय आहे, ओनली नंबर्स आहे. मग तुमची हाईट 4 आहे म्हणजे नेमकी काय आहे, 4 किलोग्रॅम आहे, मीटर आहे, सेंटीमीटर आहे. मग आपण हे जे मीटर, सेंटीमीटर, किलोग्रॅम मी जे सांगितले हे झाले स्टँडर्ड रेफरन्स. त्या स्टँडर्ड रेफरन्सच्या कम्पेअरमध्ये आपण काय करत असतो, फिजिकल क्वांटिटी मेजर करत असतो. मग तो जो स्टँडर्ड रेफरन्स आहे, म्हणजे आपण हाईट घेतली, तुमच्या मित्राची हाईट 5 मीटर आहे. 5 मीटर घेतल्यानंतर त्याला काय येतं, म्हणजे तुमच्या मित्राची हाईट तुम्हाला सांगते तिची 5 मीटर आहे. मीटर हे काय सांगते त्याचं, तर त्याचा स्टँडर्ड रेफरन्स सांगतो कोणाचा, हाईटचा. किंवा एखाद्या फ्रेंडचा तुम्हाला वेट विचारलं, तो सांगतो माझं वेट 10 kg आहे, 20 kg आहे. मग जर त्याचं 10 kg जर असेल तर केजी काय त्याचा स्टँडर्ड रेफरन्स आहे, कशाचा, वेट मेजर करण्यासाठी. याचा अर्थ काय होतो, सरळ सरळ एकदम सिंपल बघा. जर आपल्याला फिजिकल क्वांटिटीचं जर मेजरमेंट करायचं जर असेल तर आपल्याला एका स्टँडर्ड रेफरन्सची गरज पडते.
अँड दिस स्टँडर्ड रेफरन्स इज कॉल्ड ॲज ए युनिट. त्याला काय म्हणतो आपण युनिट असं म्हणतो. विदाउट युनिट वी कॅन नॉट मेजर द फिजिकल क्वांटिटी. युनिट जर नसेल तर आपण फिजिकल क्वांटिटी मेजर करू शकत नाही. ओके, सो सिंपल डेफिनेशन. A standard reference which are used to measure physical quantity called as unit. त्याला काय आपण युनिट असं म्हणतो. ओके, a standard reference which are used to measure the physical quantity. Physical quantity चे मेजरमेंट करायसाठी आपण एक स्टँडर्ड रेफरन्स लागतो. this standard reference is called as a unit. त्या स्टँडर्ड रेफरन्स काय म्हणतो आपण युनिट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल घेतो आपण, that is height of any pipe. ओके, समजा मी घेतलं इथं 5 मीटर. म्हणजे मीटरचे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट केलं, दॅट इज हाईट. हाईट म्हणजे काय फिजिकल क्वांटिटी. मी या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट केलं, तर कशा रेफरन्समध्ये केलं स्टँडर्ड रेफरन्सच्या. कशा कम्पेअरमध्ये केलं स्टँडर्ड रेफरन्सच्या. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेस मला मेजर करायची आहे त्यावेळेस तुम्ही काय करता ही फिजिकल क्वांटिटी एका स्टँडर्ड रेफरन्सच्या कम्पेअरमध्ये मेजर करत असतात. तो स्टँडर्ड रेफरन्स म्हणजे मीटर. म्हणजे तुम्ही काय म्हणा द हाईट ऑफ पाईप इज 5 टाइम्स ऑफ मीटर. म्हणजे मीटरचे कसे काय कंपॅरिझन म्हणजे 5 टाइम्स आहे. मीटरचं कंपॅरिझन आपण कशा करायचं न्यूमेरिकल व्हॅल्यू करू. 5 टाइम्स न्यूमेरिकल म्हणजे फिजिकल क्वांटिटीचं आपण ज्यावेळेस मेजरमेंट करतो त्यावेळेस आपल्याला स्टँडर्ड रेफरन्सची गरज पडते. दिस स्टँडर्ड रेफरन्स इज कॉल्ड ॲज युनिट. मग आता आपण फिजिकल क्वांटिटी जर आपल्याला मेजर करायचं असेल तर फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू न्यूमेरिकल value into size of unit. Or into unit असं म्हणतात त्याला unit of that physical quantity. Simple, suppose Q is a physical quantity, N is a numerical value, and U is the unit. So this is the simple key. Okay, तर फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला एक स्टँडर्ड रेफरन्सची गरज पडते. दिस स्टँडर्ड रेफरन्स इज कॉल्ड इज युनिट. म्हणजे फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट असतो आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू इंटू युनिट. बघा हाईट ऑफ पाईप इज 5 मीटर. 5 काय याचा न्यूमेरिकल टर्म न्यूमेरिकल व्हॅल्यू. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं weight of man किंवा mass of atoms, just imagine that just imagine that 1 kg. ओके, एवढं नसणार आहे. आपण एक्झाम्पल म्हणून घेतोय फक्त. ओके, मास ऑफ ॲटम 1 kg. म्हणजे आपण ॲटमचं मास त्याच्या कंपेअरमध्ये केलं केजीच्या कंपेअरमध्ये. आणि इथं 1 काय आहे तुमचा न्यूमेरिकल व्हॅल्यू. सो any type of physical quantity is measured compare with a standard reference, and this standard reference is called as a unit. मग आपण physical quantity फॉर्म्युला जर बघितला Q is equal to N into U. आता साधं सिंपल जर घेतलं तुमचं जेवढं युनिट स्मॉल असणार आहे तेवढी तुमची न्यूमेरिकल व्हॅल्यू लार्ज असणार. म्हणजे बघा तुम्ही जर 5 मीटर घेतलं आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केलं तर तुम्ही 500 सेंटीमीटर. म्हणजे बघा इथं लार्ज युनिट आहे. न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी आहे स्मॉल आहे. इथं तुमचं युनिट स्मॉल आहे. स्मॉल आहे तर तुमची न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी आहे लार्ज. दॅट मीन्स वी सिम्पली से दॅट लार्ज न्यूमेरिकल व्हॅल्यू किंवा लार्ज युनिट स्मॉलर न्यूमेरिकल व्हॅल्यू. समजतं का बघा 5 मीटर 5 न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. 5 मीटर लार्ज युनिट आहे सेंटीमीटर इज अ स्मॉल युनिट. मग आता 5 मीटर म्हणजे ज्यावेळेस आपण सेंटीमीटर मध्ये करतो त्यावेळेस आपण
घेतलं न्यूमेरिकल व्हॅल्यू काय होते कमी होते. ओके, मग दुसऱ्या व्यक्ती आपण असं म्हणू शकतो स्मॉल द युनिट larger the numerical value. तर न्यूमेरिकल व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होते जर तुम्ही काय घेतलं युनिटचा स्मॉल जर घेतलं. सो इन दिस वे मग आता काय याचा अर्थ काय होतो तर युनिट ऑन न्यूमेरिकल व्हॅल्यू इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द u बिकॉज फिजिकल क्वांटिटी इज कॉन्स्टंट. तुम्ही मीटर मध्ये लेंथ मेजर करताय सेंटीमीटर मध्ये पण काय करताय लेंथ मेजर करताय म्हणजे फक्त क्यू काय कॉन्स्टंट आहे. क्यू चेंज होत नाही फिजिकल क्वांटिटी चेंज होत नाही. म्हणजे तुम्ही मीटर मध्ये काय मेजर केली लेंथ मेजर केली आणि सेंटीमीटर मध्ये काय केली लेंथ मेजर केली म्हणजे तुम्ही फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट आहे त्यानुसार आपण घेतलं दॅट इज बघा q is equal to n into u is equal to constant का बघा तुम्ही कारण फिजिकल क्वांटिटी काय आहे कॉन्स्टंट आहे फिजिकल क्वांटिटी चेंज होणार नाही. दॅट मीन्स मी असं लिहू शकतात न्यूमेरिकल व्हॅल्यू इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द u. मग आता u इन्क्रीजेस u जर इन्क्रीज जर केला तर n काय होणार आहे डिक्रीज होणार म्हणजे लार्जर युनिट स्मॉलर द न्यूमेरिकल व्हॅल्यू लार्जर युनिट स्मॉलर द न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि u डिक्रीज केला मी कमी केला तर हा काय होणार आहे n will be increases that is smaller the unit larger the numerical value. So these are the important sentence for the unit. तो unit मध्ये काय घेतलं आपण तर unit ची डेफिनेशन बघितली. काय डेफिनेशन दिली a standard reference which are used to measure the physical quantity called as unit. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण एक स्टँडर्ड रेफरन्स लागतो त्या स्टँडर्ड रेफरन्स आपण युनिट असं म्हणतो. मग आता फिजिकल क्वांटिटी मेजर करण्याचा फॉर्म्युला आपण घेता फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू न्यूमेरिकल व्हॅल्यू इनटू युनिट. म्हणजे आपण एखादी फिजिकल क्वांटिटी युनिटच्या कंपेअर मध्ये मेजर करत असतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं की दॅट इज हाईट इज 5 मीटर 5 मीटर म्हणजे काय झालं मीटरच्या कंपेअर मध्ये हाईट किती आहे 5 टाइम्स ऑफ मीटर. ओके, सो इन दिस वे आता u is equal to n into u numerical value into u. मग आपण लार्जर युनिट जर घेतलं u is large then 5 मीटर is large unit सेंटीमीटर आणि 5 आणि ते जर आपण सेंटीमीटर जर घेतलं तर इथे 5 म्हणजे मीटरचा काय सेंटीमीटर मध्ये 1 मीटर इज फॉर 100 सेंटीमीटर म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं किती झालं 500 युनिट काय झालं स्मॉल युनिट larger numerical value. Okay, so this is the phenomena and there is some equation there. Physical quantity is constant is equal to n into u is equal to constant that is n is inversely proportional to the u increases u larger unit u increases smaller the numerical value and u decreases that is small unit larger the numerical value. So we simply say that is n1 u1 is equal to n2 u2 म्हणजे आपण एका सिस्टम मधून दुसऱ्या सिस्टम मध्ये कन्वर्ट झालो तर प्रोडक्ट ऑफ न्यूमेरिकल व्हॅल्यू इनटू युनिट हा काय आहे कॉन्स्टंट राहील कारण हा प्रोडक्ट म्हणजे काय तुमची फिजिकल क्वांटिटी तुम्ही मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये गेले पण लेंथच राहील लक्षात ना लेंथ मास झाला नाही मासचा टाइम झाला नाही असं होत नाही फिजिकल क्वांटिटी तीच राहते फक्त काय चेंज होतं युनिट चेंज होतं तुम्ही एका सिस्टम मधून दुसऱ्या सिस्टम मध्ये कन्वर्ट झाले त्यावेळेस n1 product of unit into numerical value is always constant. So n1 u1 is equal to n2 u2. n1 u1 suppose तुम्ही मीटर सिस्टम घेतली तर 2 सफिक्स काय सांगितलं तुम्हाला सीजीएस सिस्टम सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने होते. आता त्यानंतर आपण बघायचं टाइप्स ऑफ युनिट्स किंवा असं टाइप्स ऑफ युनिट बनवायचे असणार सिस्टम ऑफ युनिट्स सिस्टम ऑफ युनिट Okay, system of unit. Here are three system. The unit measurement करण्यासाठी युनिटचं मेजरमेंट करण्यासाठी आपण नंबर ऑफ सिस्टीमचा यूज करतो. आपण जर थोडंसं हिस्ट्रीमध्ये जर गेलं तर हिस्ट्रीमध्ये नंबर ऑफ मेथड असतात युनिट मेजर करण्याचे. म्हणजे लेंथ साधं सिंपल जर घेतलं तर लेंथ आपण फूटमध्ये मेजर करू शकतो सेंटीमीटरमध्ये मेजर करू शकतो मीटरमध्ये मेजर करू शकतो. तर हे काय झाले डिफरंट सिस्टीम झाल्या.
मग अशा आपण जर स्टँडर्ड लेवलला जर युनिट मेजर करण्याची जर सिस्टीम जर बघितल्या तर देयर आर 3 सिस्टीम टू मेजर द युनिट. फर्स्ट वन इज FPS. FPS system, this is a French system, sorry British system. ही काय ब्रिटिश सिस्टीम आहे लेंथ, मास आणि टाइम मेजर करण्यासाठी. याला म्हणतात फूट पाउंड सेकंड. फूट पाउंड अँड सेकंड. तर FPS system, foot, pound and second, this is a FPS system. Second one, that is second system, CGS system. आता ही सेकंड सिस्टीम जी आहे CGS system, this is a French system. काय फ्रेंच सिस्टीम. फ्रेंच मध्ये का मॅक्सिमम मध्ये स्टार्टिंगला यूज करण्यात आला होता. C म्हणजे सेंटीग्राम, 1 सेंटीमीटर, G फॉर ग्राम and S for second. Okay, so centimeter, gram, second, these are the CGS system. And third one, that is the MKS system. MKS system. And the MKS system, that is meter, kilogram and second. तर अशा डिफरंट सिस्टीम आपण यूज करत असतो. FPS, CGS आणि MKS. आणखी एक सिस्टीम आहे मीटर. MKS म्हणजे मीटर, किलोग्राम आणि सेकंड. म्हणजे मीटरमध्ये आपण लाईन, सेंटीमीटरमध्ये लाईन आणि फूटमध्ये पण लाईन मेजर करतो. पाउंडमध्ये मास, ग्रॅममध्ये मास आणि किलोग्राममध्ये पण मास मेजर करतो. सेकंड हे टाइम मेजर करण्यासाठी त्या स्टँडर्ड रेफरन्सला आपण टाइमचा टाइम रेफरन्स सेकंड असं घेतोय. दॅट इज युनिट. नंतर फोर्थ कन्व्हर्शन स्टँडर्ड इंटरनॅशनल लेवलवरती, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला या तिन्हीचं कन्वर्जन करायचं तर आपण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपल्याला एखादा एक्सपेरिमेंट करायचा आहे तो काही वेळेस आपण ग्रुपमध्ये दिला, काही वेळेस CGS मध्ये किंवा काही वेळेस MKS मध्ये जर घेतला तर कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. मग त्यासाठी आपल्याला इंटरनॅशनल लेवलवरती एक स्टँडर्ड सिस्टीम ठरवून दिली आहे, तिला म्हणतो आपण SI सिस्टीम. ओके, these are also SI system. आता ही सिस्टीम जर म्हणली, दिस इज ऑल्सो फ्रेंच सिस्टीम. फ्रेंच सिस्टीम म्हणजे तर SI सिस्टीम ही पूर्ण वर्ल्ड मध्ये यूज केली जाते. पूर्ण वर्ल्ड मध्ये SI सिस्टीम यूज केला जातो. आणि ही SI सिस्टीम म्हणजे काय कॉम्बिनेशन ऑफ CGS आणि MKS. ओके, CGS आणि MKS सिस्टीमचं काय कॉम्बिनेशन आहे, यालाच काय म्हणतो आपण, दॅट इज अ SI सिस्टीम. काय म्हणतो, SI सिस्टीम. So these are the 3 systems to measure the unit. First one is FPS, CGS, MKS. मग कन्वर्जन फॅक्टर पण माहिती पाहिजे. सपोज आपण घेतलं 1 मीटर is equal to how many foot length साठी 1 मीटर is equal to 3.23 किंवा 28 मीटर नियर सॉरी फूट. 1 मीटर is equal to 3.28 फूट. दुसरे पाउंड टू किलोग्राम. So 1 kg, 1 kilogram is equal to 2 pound. Okay, पुढे काय पण आपण समजून घेतो. तर 1 kg equal 1 kg मास चा म्हणजे आपण पाउंड मध्ये करायचं असेल तर 1 kg equal to 2.2 pound. नेक्स्ट वन ग्रॅम जर घेतला तर 1 ग्रॅम किंवा 1 kg equal to 10⁻³ ग्रॅम. किंवा सेंटीमीटर मध्ये घेतलं तर 1 मीटर इज इक्वल टू 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मीटरचा कन्वर्जन केलं आपण सेंटीमीटर मध्ये. केजी चे इथे चुकलं आपलं. 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. सॉरी फॉर दॅट वन. ओके, 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर हे काय कन्वर्जन फॅक्टर आहे. काय कन्वर्जन फॅक्टर जनरली आपण 3 सिस्टीम बघितल्या युनिटच्या, दॅट इज FPS, CGS आणि MKS. आता आपण टाइप्स ऑफ युनिट्स बघूया. टाइप्स ऑफ युनिट्स
जसं आपण फिजिकल क्वांटिटीचे टाइप बघितले तसे आपल्याला काय बघायचे टाइप्स ऑफ युनिट बघायचे. मग युनिटचे सुद्धा फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत. दॅट इज फंडामेंटल सिस्टीमसाठी किंवा फंडामेंटल क्वांटिटीसाठी आपण जी युनिट यूज करतो त्याला आपण फंडामेंटल युनिट असं म्हणतो. ओके, सो टाइप्स ऑफ युनिट. There are two types. So first one is fundamental unit. Fundamental unit. What is meant by the fundamental unit? The unit which are used to measure the fundamental quantity. ज्या युनिटचा यूज आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजर करण्यासाठी होतो. युनिट which are used to measure the fundamental quantity. What is a fundamental unit? Okay. Unit which are used to measure fundamental quantity called as fundamental unit. फंडामेंटल युनिट. आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी माहिती आहे. आता आपण घेत जातो. ओके, मग पहिली फंडामेंटल क्वांटिटी आणि इकडे मी युनिट म्हणतो. मग आता फंडामेंटल क्वांटिटी फर्स्ट मला माहिती आहे, दॅट इज मास. मग मास युनिट आहे, दॅट इज एसआय ला आपण घेणार केजी, किलोग्राम. ओके, नंतर सेकंड क्वांटिटी दॅट इज लेंथ. मग लेंथ कशामध्ये म्हणजे आपण मीटर मध्ये मीटर. ओके, ही सिंबल आहे केजी मीटर, हे काय सिंबल आहे. थर्ड वन दॅट इज टाइम. सेकंड मध्ये म्हणजे आपण कशामध्ये होतो सेकंड मध्ये. फोर्थ वन टेम्परेचर केल्विन. काय केल्विन, हे काय लिहिलं आपण केल्विन के. नंतर फिफ्थ वन that is current कशामध्ये मेजर करतो मग एम्पियर मध्ये. कशामध्ये एम्पियर, that is A. नंतर सिक्स्थ वन that is luminous intensity. candela, candela. And seventh one that is amount of substance कशामध्ये मेजर करतो मोल. कशामध्ये मोल मध्ये. सो these are the 7 fundamental quantities and these are the 7 fundamental units. These are the 7 7 fundamental quantities आहे. 7 fundamental quantities मेजर करण्यासाठी आपल्याला 7 स्टँडर्ड रेफरन्स. these 7 स्टँडर्ड रेफरन्सेस करायचे फंडामेंटल युनिट्स. त्याला काय म्हणतो आपण फंडामेंटल युनिट असं म्हणतो. ओके, सो these are the first types, that is the fundamental units. Second is that is the derived units. Second one derived unit. आता same definition जसं इथं आपण म्हणले काय म्हणले युनिट which are used to measure the fundamental quantity. इथं काय the unit which are used to measure the derived quantity. So unit which are used to measure derived quantity measure करण्यासाठी ज्या युनिटचा यूज करतो आपण त्याला म्हणतो आपण derived quantity called as derived unit. आता असे नंबर ऑफ युनिट्स आहे, नंबर ऑफ derived units आहे. कारण derived units इज नंबर ऑफ क्वांटिटी म्हणून derived units तर कशात आहे नंबर ऑफ derived units. म्हणजे आपण derived quantity घ्यायची 1 by 1 फोर्स घेतला फोर्स तर न्यूटन्स
म्हणजे आपण फक्त एन दाखवलं कॅपिटल एन आणि सायन्सचं नाव लिहिलं असेल तर स्मॉल मध्ये न्यूटन्स. नंतर सेकंड वन एनर्जी जूल जे सिम्बॉल मध्ये स्मॉल लेटर मध्ये राईट केलं तर जूल. नेक्स्ट वन एनी अदर वेलोसिटी मीटर पर सेकंड. ओके. थर्ड वन एनी अदर मजा करू power that is watt. Power watt. बरोबर. So these are the derived quantity आणि derived quantity मेजर करण्यासाठी आपण जे युनिट यूज केले न्यूटन जूल मीटर पर सेकंड वॅट these are the derived units. ही काय झाली derived units. So these are the two types of units. आपण काय बघितलं युनिटचे दोन टाइप्स according to the fundamental and derived quantity. First one is fundamental units and second one is a derived unit. Fundamental unit काय कशाला म्हणायचं? The unit which are used to measure the fundamental quantity called as a fundamental unit and second one the unit which are used to measure the derived quantity. Derived quantity measure करण्यासाठी ज्या युनिटचा आपण यूज करतो त्याला म्हणायचं derived units. आता बघा फंडामेंटल आणि डिराइव्ह युनिटच्या व्यतिरिक्त एक दोन आपल्याकडे एसआय युनिट आहेत त्यांना म्हणतात सप्लिमेंटरी युनिट्स. काय म्हणतात सप्लिमेंटरी युनिट. त्या सप्लिमेंटरी युनिट मध्ये सप्लिमेंटरी एसआय युनिट असं म्हणतो. सप्लिमेंटरी एसआय युनिट त्यातलं पहिलं दॅट इज अ रेडियन. आता रेडियन किंवा रॅड म्हणजे आपण अँगल मेजर करतो. द प्लेन अँगल सबटेंडेड बाय ॲट द सेंटर ऑफ सर्कल प्लेन अँगल subtended at the center of circle of an arc equal in length to the radius of that circle is called radian. आता कसं काय आपल्या इथे फॉर्म्युला दिला आहे त्याचा अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. समजा आपण एक सर्कल घेतलं व्हॉट इज बाय रेडियन आणि हा सर्कलचा सेंटर ओके आणि सपोज ही जी काय रेडियस आहे आर. आता आपण समजा पार्टिकल सपोज इनिशियली सर्कलच्या सर्कमफरन्स होती तो ए पॉइंट आहे आणि ए पॉइंट पासून पुढे झाला बी पॉइंट कडे मूव्ह झाला. त्याचा आपण सेंटर पासून पुढे एक लाईन ड्रॉ केली सुद्धा काय असणार आहे रेडियस. जस्ट पार्टिकल ए टू बी मूव्हिंग त्यावेळेस ते सेंटर मध्ये अँगल कव्हर करत दिस अँगल इज कॉल्ड एज थीटा आणि दिस अँगल थीटा इज कॉल्ड एज रॅडियन. त्याला काय म्हणतात रॅडियन. मग हा अँगल जर आपण फाइंड आउट करायचा असेल तर अँगल काय कसं फाइंड करतो आपण दिस अँगल थीटा इज इक्वल टू पार्टिकल ज्यावेळेस ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे मूव्ह होतो त्यावेळेस तो आर केवढा डिस्टन्स कव्हर करतो. तर इज थीटा इज इक्वल टू आर अपॉन तिची रेडियस आर अपॉन रेडियस. मग आर ची लेंथ आपण समजा एल जर घेतली तर इज एल आणि रेडियस काय आपली आर. सो दिस इज इन दिस वे वी मेजर द radian. मग अशा प्रकारे आपण radian अँगल मेजर करत असतो आर अपॉन रेडियस. दॅट इज आर अपॉन लेंथ एल घेतली आर ची लेंथ एल घेतली सो एल अपॉन रेडियस. सो इन दिस वे वी मेजर द radian. यू अंडरस्टँड? समजलं कन्सेप्ट? ज्यावेळेस पार्टिकल सर्कलच्या सर्कमफरन्स मूव्ह होत असताना सेंटर मध्ये काय होतं एक अँगल क्रिएट होतो. ज्यावेळेस पार्टिकल ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे मूव्ह झाला त्यावेळेस सेंटर ओ ला काय केलं एक अँगल क्रिएट केला ए टू बी मूव्ह झाला ए टू बी त्यावेळेस काय केलं सेंटर मध्ये एक अँगल कव्हर केला दिस अँगल थीटा त्याला आपण काय म्हणतो रॅडियन असं म्हणतो. आता आपण पुढचा आहे तर सेकंड सप्लिमेंटरी युनिट इज टेरा रॅडियन. टेरा रॅडियन पण टेरा रॅडियन डेफिनेशन काय बघा इट इज डिफाइंड ॲज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय सेंटर ऑफ सॉलिड स्फियर. ओके म्हणजे अँगल कुठे मेजर करतो आपण सॉलिड स्फियरच्या सेंटरला. दॅट इज इट इज डिफाइंड ॲज अ सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगल असं म्हणतात सॉलिड अँगल सबटेंडेड बाय center of solid sphere by the surface of sphere is equal to area that of sphere having each side of equal to the sphere. तो कशाची मेजर करतो बघा हा जस्ट इमॅजिन दैट दिस इज अ सॉलिड स्फियर. हे काय करते एक सॉलिड स्फियर घेतलं त्या सॉलिड स्फियरचा हा सेंटर ओ असं मिळेल आणि सपोज त्याची रेडियस ओके आणि आपण इथे या सरफेस होती सॉलिड स्फियरच्या सरफेस होती एक स्मॉल सरफेस घेतला हा स्मॉल सरफेस इथे घेतला त्या स्फियरची रेडियस किती कॅपिटल आर. आता येऊन मग काय त्यावेळेस या दोन पॉइंट मधला जो अँगल क्रिएट होईल याला म्हणतात स्टेरा रॅडियन. म्हणजे बघा दिस ओके आपण
एरिया घेतलं सॉलिड स्फिअरच्या सरफेसवरती त्यावेळेस ते सेंटरमध्ये क्रिएट केलेला अँगल त्याला म्हणतात स्टेरायड अँगल. दॅट इज आपण इथे ओमेगा दाखवतोय. ओमेगा इज इक्वल टू सरफेस एरिया. सॉलिड स्फिअरचा सरफेस एरिया काय असणार आहे 4 पाय r स्क्वेअर. सरफेस एरिया सॉलिड स्फिअर आपण रेडियस काय त्याचा स्क्वेअर. सो r स्क्वेअर हे कॅन्सल. दॅट इज इक्वल टू 4 पाय. दिस इज द सॉलिड अँगल. इथे सॉलिड अँगल किती आहे तुम्हाला 4 पाय आहे सॉलिड स्फिअर साठी. अशा प्रकारे आपण स्टेरायड अँगल किंवा सॉलिड स्टेरायड अँगल त्याचे सेकंड सप्लिमेंटरी युनिट एक्सप्लेन करू शकतो. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ सप्लिमेंटरी युनिट. दॅट इज अ radial and sterile radial. Okay.